हजरत सय्यद नियामत शाहवली बाबा यांच्या सालाबादप्रमाणे याही वर्षी जंगी उरूस विविध मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच 2 दिवस जंगी हंगामा कुस्त्या होईल। कुकाना येथे बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी कावडी सदल, गुरुवारी उरूस व छबिना, शोभेची दारू कव्वाली, शुक्रवारी कुस्त्यांचा हंगामा, शनिवारी कुस्त्यांचा हंगामा तसेच सिनेमा मनोरंजन कार्यक्रम जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने केले आहे। उरूस बाबत माहिती देताना अब्दुल भैया शेख आणि शकूर शेख यांनी सर्व धर्मीय या उत्सवकरिता येतात। सर्व कुकाना ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। पोलीस कर्मचारी आणि यात्रा कमिटी वतीने चोख बंदोबस्त ठेवला जाईल। यात्रा कमिटीचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, अब्दुल भैया शेख, बालमभाई शेख, भाऊसाहेब फोलाने, बाळासाहेब कचरे, भारत गडद, इस्माईल शेख, बालमभाई शेख, एकनाथ कावरे, अमोल कावरे आदींनी उरूस नियोजन केले आहे। यावेळी त्यांनी दर्ग्यावर भेट दिली। सोबत विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे अब्दुल भैया शेख, पत्रकार अनिल गर्जे सर, श्रीकांत शिंदे, गणेश चौगुले आदी उपस्थित होते। हजरत सय्यद नियामत शाहवली दर्गा पीर बाबाच्या यात्रेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी कुकाना येथे यात्रेच्या पूर्वतयारीच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत। या ठिकाणी अब्दुल भैया शेख आपल्याला यात्रेविषयी सांगत आहेत। कुकाना आणि पंचक्रोशीतील 40 खेड्याला जोडलेलं आपलं गाव कुकाना आणि नेवासा तालुक्यात नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून या यात्रेसाठी या ठिकाणी येणाऱ्या मंडळींची संख्या मोठ्या प्रमाणात असते। नवसाला पावणारे वली किंवा देवाचे त्या ठिकाणी देवाला संदेश देणारा एक संतांचं ठिकाण म्हणून कुकाना देवस्थान ओळखलं जातं। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं हे देवस्थान एका विशिष्ट बाबीने त्या ठिकाणी चर्चित आहे। खऱ्या अर्थानं इथला मान जो आहे हा देशमुख कुटुंबांना आहे आणि ही जत्रा सगळं नियोजन पंच कमिटीच्या सगळेच आमचे सहकारी सरांनी सांगितलं, सगळे सहकारी मिळून हा जत्रा भरवतात आणि अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी जत्रेचं नियोजन केलं जातं आणि बाहेरून येणाऱ्या कुणाची त्या ठिकाणी हाल होणार नाही, येणाऱ्या महिलांची छेडछाड होणार नाही, चोरीचं प्रमाण होणार नाही, यासाठी पोलीस प्रशासन देखील तितक्याच प्रमाणात आपल्याला मदत करत असतं। आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू की या हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं कुकाना देवस्थान आपणही या ठिकाणी येणाऱ्या बुधवारपासून यात्रा चालू होते। 4, 5, 6, 7 अशी ती यात्रा आहे। आपणही या ठिकाणी यावं आणि आपल्या यात्रेमध्ये सहभाग घ्यावा। त्याचबरोबर मला तुम्हाला सांगायचं आहे, तू पढ़ले गीता मैं पढ़लू कुरान, एक ही थाली में खाए सारा हिंदुस्तान, याप्रमाणेच आपण सगळ्यांनी एकतेचं प्रतीक असलेले कुकाना देवस्थान याच्यासाठी आपले देशमुख कुटुंब असेल किंवा गावातील सर्वच त्यांच्याबरोबर त्यांचं काम करणारे सहकारी असतील, हे गेल्या 15 दिवसापासून या नियोजनासाठी त्या ठिकाणी दररोज कार्यरत आहेत। आता आपण बघितलं असेल की तिकडे रातपाळण्या आलेले आहेत, इकडं व्यावसायिक त्या ठिकाणी जागा आपल्या दरवर्षीप्रमाणे दुकानदारीला जागा शोधत आहेत। पण ही लगबग बघून ही जी यावर्षीची यात्रा आहे, विशेष करून ही यात्रा एक वेगळ्या प्रकारची भव्यदिव्य यात्रा भरणार, हे वेगळं सांगायची गरज नाही। आत्ताच आपण बघितलं की शोभीचे ज्या लाईटिंगचं काम चालू आहे, असे विविध प्रकारचं यात्रेचं या ठिकाणी लगबग आपल्याला दिसते आहे। तर आपल्या न्यूज चॅनलच्या मध्ये परत एकदा आम्ही आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी यावं आणि या यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवावा। धन्यवाद। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।